श्री दत्तात्रय जोशी. आज आपण आंबा डाळ करणार आहोत. आपण त्याला लागणारं साहित्य बघूया. चण्याची डाळ 6-7 तास भिजत घालायला लागते. ती मी अगोदर घातली आहे आणि मग धुवून चांगली पागळून ठेवली आहे तयार. कुटाची मिरची, याला सांडगी मिरची म्हणतात. आपल्या इकडे गावठी मिरच्या असतात, त्या तळून ह्या डाळीमध्ये घातल्यावर छान स्वाद येतो त्याचा. त्याच्यानंतर ही साखर, मीठ, मिरची, हिरवी मिरची वाटलेली, खोबरं, कैरीचा कीस, मोहरी, हिंग, हळद आणि तिखट हे आपल्याला साहित्य लागणार आहे. पहिल्यांदा आपण फोडणी करून ठेवूया. मिरच्या तळून काढल्या की त्या गार होतील. तेल तापलेलं आहे. पहिले आपण मिरच्या तळून काढून घ्यायच्या आहे. ह्या मिरच्या खमंग चांगल्या अशा तांबूस होईपर्यंत तेलामध्ये ठेवायच्या. नंतर त्या काढून गार व्हायला ठेवायच्या. खरपूस खमंग झाली पाहिजे ती, तर चुरली जाते व्यवस्थित. ते आता खमंग झालेले आहेत. रंग बदललेला आहे. काळसर रंग आला की त्या काढायच्या. पण काढून घेऊया. गार व्हायला ठेवायचे आहेत. आता ह्या उरलेल्या तेलातच आपल्याला फोडणी करून ठेवायची आहे. प्रथम आपण मोहरी घालू. त्याचा गॅस बंद करून टाकायचा. थोडासा त्याचा ताव कमी झाला पाहिजे. हिंग घातलं तर करपेल तो, तर थोडं थांबायचं. त्याची पावडर, हळदही जरा वेळाने घालावी, ना तर ती करपते. जास्त गरम तेलात घातली तर थोड्या वेळाने घालावी. रंग हवा असल्यास लाल तिखट घालावं, नाही तर ओली मिरची आपल्याला घालायचीच असते. लाल रंग आवडत असेल तर थोडंसं तिखट घालावं. ही फोडणी आपली तयार झाली. आता ती गार व्हायला ठेवायची. तोपर्यंत आपण भिजवलेली डाळ आता फूड प्रोसेसरला लावून घ्यायची. आपली फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेतली. एका बाउलमध्ये काढून घ्यायची. मीठ, साखर, हिरवी चटणी, मिरचीची वाटलेली, कैरीचा कीस घालायचा आहे. कैरी ही मोठी आहे त्यातली. हे ओलं खोबरं खवलेलं आहे. आणि आपण ज्या मिरच्या तळून ठेवलेल्या होत्या पहिल्या कुटाच्या, त्या आता हाताने चुरायच्या आणि ह्या डाळीमध्ये घालायच्या. चमच्याने ते एकजीव केलं जात नाही, म्हणून हातानेच करावं लागतं. ते सगळीकडे ते मिक्स व्हायला पाहिजे. आणि आंब्याचा कीस एकत्र होऊन ते मुरलं पाहिजे. हे सगळं कालवून आपल्याला एक अर्धा तास मुरत ठेवायला लागतं, तर त्याची चव छान येते. केलं की लगेच खायचं नाही. ते सगळं मुरण्यासाठी अर्धा तास कालवून ठेवून द्यायचं. आता ही आपली डाळ तयार झालेली आहे. सगळ्या वस्तू घालून झाल्या आहेत आतमध्ये. थोड्या आपण हे अशी झाकून ठेवूया आणि एक 15-20 मिनिटात आपल्याला खायला हरकत नाही. आता ही डाळ तयार झालेली आहे. खायला कोणी घ्यायला हरकत नाही. मुरलेली आहे. ही जर तुम्हाला आवडली, खाऊन बघा, केव्हाही करा. आणि आवडली तर आम्हाला कळवा. अशा पद्धतीच्या एक्सपर्ट्स रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा अस्सल होममेड रेसिपीज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अस्सल होममेड रेसिपीज.